इंग्लिश लर्निंग सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला या व्हिडिओचा टॉपिक आहे वाक्य रचना म्हणजे स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्य रचना, म्हणजे वाक्याची रचना कशी असते. आता ते वाक्य मग मराठीतलं असो किंवा इंग्लिशमधलं असो, इंग्लिशमधली वाक्याची रचना आणि मराठीतल्या वाक्याची रचना, तर या दोन वाक्याच्या ज्या रचना आहे, स्ट्रक्चर आहे, त्यातला आपण फरक समजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये सिंपल सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स हे आहेत स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. म्हणजे यामध्ये काय आहे, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि याच्या समोरचा आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि त्याच्या समोरचा आहे कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट ऑफ स्पीच पूर्ण केलेला आहे. त्यामध्ये पार्ट ऑफ स्पीचमध्ये 8 प्रकारच्या शब्दाच्या जाती आहेत आणि त्याच्यासोबत एक 9वी जात आहे, ती म्हणजे आर्टिकल. हे सगळं आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पूर्ण केलेलं आहे. ते व्हिडिओ जर आपण बघितलं नसेल तर ते व्हिडिओ अगोदर बघा, त्यानंतर हे तुम्हाला सगळं समजेल. तर आता आपण शब्दापासून आपण वाक्याकडे जात आहोत, ऐक नाही, शब्दापासून आता आपण वाक्याकडे जात आहोत आणि हळूहळू आपण इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करू. चला तर मग या ठिकाणी आपण सुरुवात करू. बघा, मी या ठिकाणी 2 वाक्य लिहिलेले आहे. एक इंग्लिशमध्ये आहे आणि तेच वाक्य मी या ठिकाणी मराठीत लिहिलं. समजून घेऊ. चला, आय ईट अ मँगो. आय ईट अ मँगो, मी आंबा खातो. आता या वाक्यामध्ये आपण जर बघितलं, आय काय आहे सब्जेक्ट, इट काय आहे वर्ब, म्हणजे खाण्याची क्रिया आहे, म्हणून या ठिकाणी इट काय आहे वर्ब. अ मँगो काय आहे ऑब्जेक्ट. म्हणजे इंग्लिशचं कोणतंही सेंटेन्स असो त्याच्यामध्ये सब्जेक्ट अगोदर, त्यानंतर वर्ब, नंतर ऑब्जेक्ट, अशा प्रकारची जनरल काय असते त्याची रचना असते. ती जर आपण मराठीमध्ये बघितली तर मी आंबा खातो, मी काय आहे सब्जेक्ट. आता आंबा काय या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, म्हणजे ज्या ठिकाणी इथं वर्ब होतं त्या ठिकाणी आता इथे काय आलेलं ऑब्जेक्ट आलेलं आहे आणि मराठी वाक्यरचनेमध्ये वर्ब जे आहे ते शेवटी गेलेले आहे. म्हणजे हा एक फरक आता या ठिकाणी आपल्याला कळाला की इंग्लिश वाक्यरचनेमध्ये वर्ब हे सब्जेक्टच्या नंतर येतं आणि मराठीमध्ये वर्ब हे शेवटी येतं. हे आता या ठिकाणी आपल्याला कळालं. ठीक आहे, चला आता आपण थोडं समोर जाऊ. बघा, त्यानंतर आता आपण सिंपल सेंटेन्स म्हणजे काय ते समजून घेऊ. बघा, सिंपल सेंटेन्स म्हणजे साधे वाक्य, की ज्या वाक्यामध्ये एकच क्लॉज असतो आणि ती वाक्य साधी सरळ सरळ असतात. मग त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पण असतात त्या आणि निगेटिव्ह सेंटेन्स सुद्धा त्याच्यामध्ये येतात. एक्सक्लामेटरी सेंटेन्स सुद्धा त्याच्यामध्ये येतात, इंटरोगेटिव्ह सुद्धा येतात आणि सर्व प्रकारचे त्यामध्ये सेंटेन्स येतात. परंतु त्याचा जो उद्देश आहे हा सरळ आणि सोपा असला पाहिजे. ती वाक्य कशी असतात, साधी सरळ असतात, ऐक नाही, त्याचा उद्देश हा एकच असतो. बघा कसं ते आपण समजून घेऊ. बघा, आय लाईक अँड ऍपल्स, मला आय लाईक्स अँड ऍपल्स म्हणजे मला ऍपल्स आवडतात. या वाक्यामध्ये आपल्याला सरळ याचा अर्थ या ठिकाणी समजला. याच्यामध्ये कोणती गुंतागुंत नाही किंवा या ठिकाणी कंजक्शनचा वापर केलेला नाही किंवा कॉमा नाहीये किंवा काहीच नाही त्याच्यामध्ये, ऐक नाही. ही वाक्य कशी असतात, सरळ आणि सोपी असतात. बघा, आय लाईक अँड ऍपल्स, मला ऍपल्स आवडतात. डू यू नो इच अदर. आता या ठिकाणी वाक्याची सुरुवात डू ने झालेली आहे, की नाही. डू यू नो इच अदर. डू हे काय आहे हेल्पिंग वर्ब, की ज्याला आपण मॉडेल्स म्हणतो. त्या मॉडेल्सने या वाक्याची काय झाली सुरुवात झाली, त्याच्यामुळे शेवटी काय आलेलं आहे क्वेश्चन मार्क आलेला आहे. हेल्पिंग वर्बने जर का सेंटेन्सची सुरुवात झालेली असेल तर तो काय बनत असतो, क्वेश्चन बनतो. हे आता या ठिकाणी आपण या ठिकाणी शिकलो, हे आपल्या या ठिकाणी समजलं. आणि हे वाक्य सुद्धा कसं आहे, प्रश्नार्थी जरी असलं तरी सरळ आहे, म्हणजे सिंपल आहे. बघा, त्यानंतर द सन सेट्स इन द वेस्ट, म्हणजे वेस्टला म्हणजे पश्चिमेला सूर्य काय होतो, मावळतो, ऐक नाही. द सन सेट्स, इथं यस का लागलं, कारण की द सन हा काय आहे सिंग्युलर आहे आणि थर्ड पर्सन आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर. सब्जेक्ट आल्यामुळे वर्बला काय लागतं, यस लागतं, ऐक नाही. हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर बघा, आय कॅन अंडरस्टँड इंग्लिश, मी इंग्लिश समजू शकतो. हे वाक्य कसं वाटलं तुम्हाला, सरळ आणि सोपं वाटलं, यामध्ये कोणती गुंतागुंत नाहीये. अवर हॉलिडे स्टार्ट ऑन द 1 मे, 1 मेला आमच्या सुट्ट्या सुरू होणार आहे किंवा सुरू आहे, 1 मेला आमच्या सुट्ट्या सुरू होणार, ऐक नाही. अवर हॉलिडेज स्टार्ट, या ठिकाणी अवर हॉलिडेज या ठिकाणी यस असल्यामुळे या ठिकाणी स्टार्टला यस लागलं नाही, कारण की अनेक वचनी आहे. अवर हॉलिडेज कसे आहे, अनेक वचनी, म्हणजे सुट्ट्या एकापेक्षा जास्त आहेत, म्हणून या ठिकाणी जे वर्ब आहे स्टार्ट म्हणजे सुरू होणे, याला यस लागलं का नाही. आणि एकच जर सुट्टी असती तर याला यस लागलं असतं. मी चालता बोलता तुम्हाला सगळे ग्रामरचे नियम या ठिकाणी समजून सांगतो, तुम्ही लक्षपूर्वक बघा. त्यानंतर पहा, ही लव्स टू प्ले फुटबॉल, म्हणजे त्याला फुटबॉल खेळायला आवडते, ऐक नाही, फुटबॉल खेळायला त्याला आवडते. आता या ठिकाणी ही आल्यामुळं लवचं काय झालं, यस लागलं त्याला, यस प्रत्यय लागला, लवचं काय झालं लव झालं. कशामुळे, ही
ही, शी, इट हे प्रोनाऊन जर वाक्याच्या सब्जेक्ट म्हणून आले असेल, ही, शी, इट जर हे प्रोनाऊन वाक्याचे सब्जेक्ट म्हणून आले, तर त्यानंतर येणारं व्हर्ब आहे त्याला यस किंवा इयस प्रत्यय लागतो. दे डिडंट हॅव एनी मनी. आता या ठिकाणी बघा, हे पास्ट टेन्स मधलं सेंटेन्स आहे. डीड आणि निगेटिव्ह आहे ना. डीड मुळे आपल्याला काय समजलं की हे सेंटेन्स पास्ट टेन्स मधलं आहे, म्हणजे भूतकाळातलं आहे. आणि या एनटी मुळे किंवा नॉट मुळे आपल्याला काय समजलं की हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे की नाही. परंतु हे सेंटेन्स सुद्धा सरळ आहे, म्हणून कसं आहे, सिंपल आहे की नाही. दे डिडंट हॅव एनी मनी, त्यांच्या जवळ काहीही पैसे नव्हते तेव्हा, आहे की नाही. डज ही गो टू स्कूल. आता बघा, मी तुम्हाला म्हणलं होतं हेल्पिंग व्हर्बने जर वाक्याची सुरुवात झाली, डू, डज, डीड, एम, इज, आर, वाज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, शॉल, शूड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, नीड, हे काय आहे, हेल्पिंग व्हर्ब. याला आपण काय म्हणतो, मॉडर्स, आहे की नाही. यांनी जर का सेंटेन्सची सुरुवात झाली असेल तर ऑटोमॅटिक तो काय बनतो, क्वेश्चन बनतो, आहे की नाही. आणि क्वेश्चन हा जरी, हे जरी सेंटेन्स क्वेश्चन असलं तरी हे सिंपल सेंटेन्स आहे. ओके. ही डज ही गो टू स्कूल, तो शाळेत जाणार का, आहे की नाही, असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. वी वॉच टेलिव्हिजन रेग्युलरली. आता हे सुद्धा एक सरळ सरळ काय आहे, वाक्य आहे. शी वॉक स्लोली, ती हळू चालते, हे सुद्धा एक सिंपल सेंटेन्स आहे की नाही. बघा ना, सिंपल सेंटेन्सची काय रचना आहे, सब्जेक्ट प्लस या ठिकाणी काय आहे, व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी हे ऑब्जेक्ट आहे, परंतु हे काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. काय आहे, स्लोली काय आहे, ऍडजेक्टिव्ह. या स्लोलीला काय काय सांगितलेलं आहे, वॉक्स कशी चालते, तर स्लोली चालते, म्हणून स्लोली काय आहे, ऍडजेक्टिव्ह. या ठिकाणी रेग्युलरली काय आहे, ऍडजेक्टिव्ह. हे पण मी या ठिकाणी तुम्हाला चालता बोलता समजून सांगतो. हॅव यू सम मनी. आता तुझ्या जवळ काही पैसे आहे का. हॅवने या ठिकाणी सुरुवात झाल्यामुळे हा क्वेश्चन बनला आणि हे सुद्धा काय आहे, एक सिंपल सेंटेन्स आहे. बघा, मी हे जे सांगितलं तुम्हाला ही साधी वाक्य होती. आता खास लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे या ठिकाणी कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय. बघा, आता या वाक्याचा उद्देश काय होता, सरळ एक साधं वाक्य होतं आणि त्याच्यातून आपल्याला स्पष्ट अर्थ निघत होता, आहे की नाही. दुसऱ्याला सपोर्टची गरज नव्हती. परंतु इथे बघा, आता या ठिकाणी कंपाऊंड सेंटेन्स आहे. आता या प्रत्येक सेंटेन्स मध्ये दोन दोन क्लॉजेस आहेत. काय आहे, दोन दोन क्लॉजेस. मग आता कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय, की ज्या सेंटेन्स मध्ये दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त क्लॉजेस म्हणजे वाक्यांश, आहे की नाही, जर एकत्र आले असतील आणि ते कसे असतील, इंडिपेंडंट असतील. इंडिपेंडंट म्हणजे ते स्वतंत्र आहेत, आहे की नाही. प्रत्येक क्लॉजचा अर्थ लागतो. आज लक्ष द्या, या क्वाम्यापर्यंत हा काय आहे, क्वामा आहे, आणि या क्वाम्यापर्यंत पहिलं जे वाक्य आहे ते आहे फर्स्ट क्लॉज, त्यानंतरचं आहे सेकंड क्लॉज. परंतु दोन्ही क्लॉज कसे आहे, इंडिपेंडंट आहे, म्हणजे ते स्वतंत्र आहे. त्याचा प्रत्येकाचा अर्थ लागतो, एकमेकावर ते डिपेंडंट नाही. आणि त्या दोघांनी त्या जर एकत्र जोडायचं काम जर वाक्यामध्ये होत असेल तर ते आहे कंपाऊंड सेंटेन्स, म्हणजे संयुक्त वाक्य. आणि ह्या दोन क्लॉजेस जोडण्याचं काम कोण करतं, एकतर क्वामा किंवा कंजक्शन. आपण पार्ट ऑफ स्पीच मध्ये बघितलेलं आहे. कंजक्शन म्हणजे काय, उभयनवी अव्यय की ते दोन क्लॉजेसला किंवा दोन नाउन्सला जोडण्याचं काम या ठिकाणी करतं. बघा, आता हा महत्वाचा भाग आहे. हा तर सर्वांना समजण्यासारखी गोष्ट आहे, सिंपल आहे, त्याच्यामध्ये काही विषय नाही. पुढचा महत्वाचा भाग हा आहे, परीक्षेमध्ये विचारतात की हे सेंटेन्स तुम्हाला देतात आणि थोडा फॉल्ट करतात आणि विचारतात की हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे की नाही, ते आपल्याला कळायला पाहिजे. आता पहा, आय लाईक टू प्ले अँड माय सिस्टर लाईक्स टू सिंग, आहे की नाही. मला खेळायला आवडतं आणि माझ्या बहिणीला काय काय आवडतं, सिंग म्हणजे गाणे, आहे की नाही, गाणे गायला आवडतात. आता या ठिकाणी जर का दोन्ही वाक्य जर का सेपरेट केले तर दोघांचाही काय लागतो, अर्थ लागतो. एकमेकावरती डिपेंडेंट आहेत का, नाही. आय लाईक टू प्ले, मला खेळायला आवडतं, माझ्या बहिणीला गाणे गायला आवडतं. सेपरेट केलं तर अर्थ लागतो आणि एकत्र जोडले तरी पण काय लागतो, अर्थ लागतो. एकाच वाक्यात त्याचा अर्थ निघतो. ओके, कळालं तुम्हाला. या ठिकाणी अँड काय झाले, जोडलेलं आहे कंपाऊंड सेंटेन्स. बघा, दे स्टडी हार्ड सो दे गेट गुड मार्क्स. त्यांनी खूप मेहनत केली, मेहनत करून खूप मेहनतीने अभ्यास केला म्हणून, सो म्हणजे काय, म्हणून त्यांना चांगले मार्क्स मिळाले. आता बघा, या ठिकाणी जर आपण दोन्ही सेंटेन्स जर का वेगळे केले, या क्लॉजेस जर वेगळ्या केल्या तर ते सेंटेन्स बनतात. बघा, दे स्टडी हार्ड, त्यांनी खूप मेहनतीने अभ्यास केला, हे काय बनलं, सेंटेन्स. आणि त्याचा काय बनला, अर्थ लागला की नाही, लागला. त्यानंतर दे गेट गुड मार्क्स, त्यांना चांगले मार्क मिळाले, हे सुद्धा काय आहे, सेंटेन्स आहे. परंतु जेव्हा ते एकमेकांना जोडले ते काय बनतात, क्लॉजेस बनतात. आता हे झाले दोन क्लॉजेस आणि त्यांना कोण जोडलं,
सोने. सो काय झालं, कंजक्शन. त्याने ते दोन क्लॉजेस जोडण्याचं काम केलं. कंपाऊंड सेंटेन्समध्ये दोन क्लॉजेस, टू किंवा मोर दॅन टू क्लॉजेस सुद्धा असू शकतात. टू ऑर मोर दॅन टू क्लॉजेस असू शकतात, परंतु मी या ठिकाणी शक्यतो दोनच क्लॉजेस घेतलेले आहेत. आलं लक्षात. सी एक्सरसाइजेस रेग्युलरली सो शी इज हेल्दी. ती दररोज एक्सरसाइज करते म्हणून ती कशी आहे, हेल्दी आहे. म्हणजे ती, तिचं शरीर कसं आहे, धष्टपुष्ट आणि निरोगी आहे की नाही. या ठिकाणी हे दोन क्लॉजेस जोडण्याचं काम केलं सोने. आणि त्याच्या अगोदर हे लक्षात ठेवा की क्वामा असतो आणि क्वामेच्या नंतर काय असतं, कंजक्शन असतं आणि दोन काय असतात, क्लॉजेस असतात आणि त्या इंडिपेंडंट असतात. हे त्याचं काय आहे वैशिष्ट्य, कोणाचं, कंपाऊंड सेंटेन्सेस. मला असं वाटतं आता इतकं सांगितल्यानंतर आपल्याला कळलं असेल. आपण समोरचं वाक्य बघू. बघा, वी वर ड्युरिंग द डे अँड वी रिलॅक्स इन द इव्हिनिंग. आम्ही दिवसा काय करतो, काम करतो. ड्युरिंग म्हणजे दिवस चालू असताना आम्ही काय करतो, काम करतो. अँड वी रिलॅक्स इन द इव्हिनिंग, आम्ही सायंकाळच्या वेळी काय होतो, रिलॅक्स होतो. आहे की नाही. आता अँड आहे, कॉमा आहे आणि दोन क्लॉजेस आहे की नाही. दोन क्लॉजेस वेगवेगळ्या करा, त्याचा अर्थ लागतो. मी नेहमी हे का सांगतो, कारण की पुढचं जे कॉम्प्लेक्स सेंटेन्स हा जो प्रकार आपण बघणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कळेल की ते कसं असतं. आहे की नाही. आता हे लक्षात द्या ठिकाणी, दे वेंट टू द बीच येस्टरडे. ते काल बीचवर गेले. आहे की नाही. बीच म्हणजे समुद्र किनाऱ्यावर, त्या ठिकाणी ते गेले. वेंट आहे, गोचं काय सेकंड फॉर्म आहे, म्हणजे पास्ट टेन्स मधलं सेंटेन्स आहे. बट परंतु इट रेन अनएक्सपेक्टेडली, परंतु त्या ठिकाणी काय आला, पाऊस आला. आहे की नाही. रेन साठी या ठिकाणी इट हे काय वापरलेलं आहे, प्रोनाउन. आहे की नाही. इट रेन अनएक्सपेक्टेडली, अचानक त्या ठिकाणी पाऊस आला, म्हणजे त्यांचा बीचवर जाऊन काही फायदा झाला नाही. म्हणजे या ठिकाणी दोन वाक्याला जोडण्याचं काम कोण केलं, बट. व्हॉट इज बट, बट काय आहे, कंजक्शन. आपल्याला माहित आहे. त्याच्या अगोदर कॉमा आवश्यक आहे. कॉमा असेल तर ते काय, संयुक्त सेंटेन्स. म्हणजे कॉमा देऊन त्यांना ते थोडं सेपरेट पण दाखवतं. आहे की नाही. आणि बटनं ते जोडल्यासारखं पण दाखवतं. आहे की नाही. आणि त्याचा अर्थ वेगवेगळा निघतो आणि एकमेकावर अवलंबून नाही. असे जे वाक्य असतात त्यांना म्हणायचं संयुक्त वाक्य, म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स. ओके, चला. इट वॉज रेनिंग देअरफॉर आय स्टेड माय होम. इट वॉज रेनिंग, पाऊस सुरू होता. त्या ठिकाणी पाऊस सुरू होता, पास्ट टेन्स मध्ये. ऐक नाही, हे काय आहे, वाज आल्यामुळे काय, पास्ट टेन्स. आणि रेनिंग म्हणजे काय आहे, V4, म्हणजे हे पास्ट कंटिन्युअस टेन्सचं काय आहे, क्लॉज आहे. त्यानंतर देअरफॉर काय, देअरफॉर आहे कंजक्शन. देअरफॉर म्हणजे म्हणून. आय स्टेड माय होम, मी माझ्या घरीच थांबलो. तेव्हा पाऊस चालू होता म्हणून मी माझ्या घरी थांबलो. ओके, चला. ऑल ऑफ माय ब्रदर्स आर डॉक्टर. सर्व माझे भाऊ काय आहे, डॉक्टर आहे. या ठिकाणी ब्रदर्स अनेकवचनी असल्यामुळे या ठिकाणी आर वापरलो. ऐक नाही, छोट्या छोट्या गोष्टी पण सांगतो. ऐक नाही. कॉमा व्हेअर ॲज, तर आय एम अ टीचर, आणि मी कोण आहे, शिक्षक आहे. मी एक साधा शिक्षक आणि माझे सर्व भाऊ काय आहेत, डॉक्टर आहेत. असं त्या वाक्याला म्हणायचं. ओके, आता हे वाक्य जर वेगळे केले तर अर्थ लागतो, परंतु पुढचे जे सेंटेन्स प्रकार आहे त्याच्यामुळे तसं होत नाही. म्हणून मी या ठिकाणी तुमच्या लक्षात तीन ते सांगतोय. द ड्रेस इज टू बिग. द ड्रेस इज टू बिग फॉर मी, म्हणजे हा जो ड्रेस आहे हा माझ्यासाठी खूप मोठा आहे. ऐक नाही. द ड्रेस इज टू बिग फॉर मी, म्हणजे खूप मोठा आहे माझ्यासाठी. तो माझ्या मापाचा नाही, तो माझ्या मापापेक्षा मोठा आहे. येट, तरी सुद्धा. येटचा काय अर्थ होतो, तरी सुद्धा. आय विल वेअर इट एनिवे, तरी सुद्धा मी तो कोणत्याही कशाही प्रकारे परिधान करणार आहे किंवा अंगात घालणारच आहे. म्हणजे इतका मला तो आवडतो. आहे की नाही. मोठा आहे. द ड्रेस इज टू बिग फॉर मी, माझ्यासाठी तो खूप मोठा आहे. येट, येट काय आहे, कंजक्शन आहे ना. त्याच्या अगोदर काय आलेलं आहे, क्वामा. क्वामेन ते वाक्य सेपरेट असल्यासारखं जाणवतात, आणि म्हणजे सेपरेट असल्याचं जाणवतात पण, आणि एटने ते जोडतात पण. याला म्हणतात कंपाऊंड सेंटेन्स. आहे की नाही. संयुक्त वाक्य म्हणजे ते विभक्त वाक्य. आहे की नाही. म्हणजे काही कुटुंब असतात ते वेगळे वेगळे निघलेले असतात, परंतु ते एकत्र असल्यासारखे दाखवतात. आहे की नाही, आपण पाहतो. तर त्यांना म्हणायचं संयुक्त. आहे की नाही, कंपाऊंड सेंटेन्सेस. तर मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काय समजलं, वाक्यरचना समजली. आहे की नाही. वाक्याचे प्रकार वेगळे असतात आणि वाक्यरचना कशी असते, वेगळी असते. वाक्यरचनेमध्ये सिंपल सेंटेन्सेस, आणि मी त्याच्या पूर्वी सांगितलं की या ठिकाणी सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट, त्यामध्ये कॉम्प्लिमेंट पण असतात.
त्यामध्ये व्हर्बचे वेगवेगळे फॉर्म असतात आहे की नाही, V1 V2 V3 V4 हे सुद्धा असतात. आणि व्हर्बला सपोर्ट करण्यासाठी आणि टेन्स दाखवण्यासाठी त्या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब सुद्धा असतात. तर हे सर्व आपण या ठिकाणी टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. पुढच्या व्हिडिओमध्ये याचे जे 2 प्रकार आले ते आपण त्या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. हा व्हिडिओ जर आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.